जय शिवराय मित्रांनो, गेल्या भागात आपण पाहिलं की महाराष्ट्राची भूमी सुलतानी जुलमाखाली कशी होरपळत होती. पण नियती आता एक नवा इतिहास लिहिणार होती. मुघल आणि आदिलशाहीच्या तलवारी पुण्याच्या वेशीवर असतानाच एका दुर्गम पण अभेद्य किल्ल्यावर हालचाली वाढल्या होत्या. तो किल्ला म्हणजे शिवनेरी, जिथे केवळ एका बालकाचा जन्म होणार नव्हता, तर एका नव्या युगाची सुरुवात होणार होती. शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ साहेब शिवाई देवीला प्रार्थना करताना म्हणतात, आई साहेब, या अंधकारातून रयतेला वाचवण्यासाठी एक वाघ जन्माला येऊ दे. जिजाऊंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्या केवळ आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु होत्या. शिवनेरी किल्ल्याच्या बाहेर कडक पहारा होता. शहाजीराजांनी आपले विश्वासू मावळे तेथे तैनात केले होते. सर्वांच्या नजरा गडाच्या बाले किल्ल्याकडे लागल्या होत्या. आणि तो सुवर्ण दिवस आला. फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 दुपारची वेळ, आणि अचानक शिवनेरीचा आसमंत एका आवाजाने दुमदुमून गेला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. जिजाऊ साहेबांना पुत्ररत्न प्राप्त झाले. गडावर साखर वाटली गेली. तोफांचे बार उडाले. सह्याद्रीच्या कडेकपारीतून एकच आवाज घुमला, राजा जन्मला, रयतेचा राजा जन्मला. जेव्हा ही बातमी शहाजीराजांना समजली, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांना ठाऊक होतं की त्यांनी पाहिलेलं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या नावावरून या बालकाचं नाव शिवाजी ठेवण्यात आले. जिजाऊंनी लहानपणापासूनच बालशिवबांना संस्कार दिले की हा महाराष्ट्र आपला आहे, ही माणसं आपली आहेत. जिजाऊंनी शिवबांना केवळ तलवार चालवायला शिकवलं नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द दिली. बालशिवबा केवळ गड किल्ल्यावर थांबले नाहीत, ते मावळ्यांच्या मुलांसोबत सह्याद्रीच्या दऱ्यात फिरले. त्यांनी रयतेचं दुःख जवळून पाहिलं. मित्रांनो, शिवनेरीवर पेटलेली ही ज्योत पुढे जाऊन एक असा वणवा बनणार होती, जो जुलमी सत्तांना भस्मसात करणार होती. शिवबाचं बालपण संपत होतं आणि स्वराज्याचं स्वप्न आकाराला येत होतं. पण पुढचा प्रवास सोपा नव्हता. पुण्याची उजाड जहागीर आणि विजापूरच्या दरबारातील कट कारस्थानं याला शिवबा कसे भिडले, हे पाहूया आपल्या पुढच्या भागात. शिवरायांच्या जन्माची ही कथा तुम्हाला कशी वाटली, कमेंटमध्ये नक्की सांगा.